पहिल्यापासून वगैरे कलेक्टिव्ह एंट्री. इथं आपलं एंट्री लिस्ट 30. त्यानंतर कोणत्या तारखेचं टाकायचं आहे तर 1 तारखेपासून आपण टाकतोय. ठीक आहे, हे ओपन झालं. याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी परचेस ही शीट आहे. आपली इलेक्ट्रिसिटी जी काय आपलं कन्झम्पन येतं ते 10647.6. नंतर टॅब दाबून खाली यायचा किंवा याला इंटर दाबून खाली यायचा. सोलारमध्ये आपलं काय नाही, 0 टाकायचं. इंटर. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेटेड हे DGचं आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी आता आज DG चाललं आपलं ॲप्रॉक्स 3000 kW जनरेट झाले. 5 तास चाललं आणि त्याला 650 लिटर. हे तर मी टाकलं. नेक्स्ट टाइम तुला तिकडे फक्त 0 टाकायचं आहे. HHDI नाही 0. हॉट वॉटर सिस्टम नाही 0. PNG बॉयलर पण नाही 0. त्यानंतर PNG किचन इथे पण 0च टाकायचं. प्रोपेन 0. LPG 0. नंतर पॉवर फॅक्टर आहे. ठीक आहे, 1 तारखेचा पॉवर फॅक्टर काय 1. इंटर. मॅक्झिमम डिमांड 0. वॉटर आहे 35. नवीन पोराचं नाव ॲड करा ना. त्यानंतर वॉटर टँकर 0. वॉटर बोरवेल 0. कूलिंग डिग्री डेज हे मी काढून ठेवलेले आहेत 8.4. त्यानंतर हिटिंग डिग्री डेज 0. EL विंड 0. EL हायड्रो 0. EL पूर सोलार 0. STP डिस्चार्ज म्युन्सिपल हे आपल्या STP वाल्याकडे असते त्याच्या रजिस्टरवर की किती दर दिवशी झालं. तर एक सॅम्पलसाठी मी तुला सांगतो. इथे मोस्टली 4 ते 5च असते. विदाउट ट्रीटेड 0. त्यानंतर रिसायकल वॉटर 0. हे पण 0. रिसायकल वॉटर 0. हे सर्व 0 झाल्याच्या नंतर सगळं एकदा व्हेरीफाय करायच्या बरोबर आहे. जर ओके असतील तर हे सेव्ह झालं. 1 तारखेची रिडक्ट झाली. पुन्हा मग 2 तारीख घ्यायची आणि सेम.